आपल्या आयुष्यात बदल घडवून आणण्याची हिंमत असणाऱ्या प्रत्येकाला आमचा नमस्कार. लहानपणी तुम्ही सगळ्यांनी कावळा आणि चिमणीची गोष्ट ऐकलीच असेल, पण आज तीच गोष्ट पुन्हा एकदा ऐकूया. पण यावेळी या गोष्टीचा शेवट एकदम वेगळा आहे. असा शेवट जो थेट तुमच्या मनाला स्पर्शून जाईल आणि नकळत तुमच्या आयुष्यातल्या नात्यांवर नव्याने विचार करायला लावेल. चला तर मग सुरुवात करूया. एक होता कावळा आणि एक होती चिमणी. चिमणीचं घर होतं मेणाचं आणि कावळ्याचं घर होतं शेणाचं. एक दिवस काय झालं, आकाशात काळे ढग जमा झाले. सोसाट्याचा वारा सुटला. टप टप पाऊस पडू लागला. झाडे भिजली. जमिनीवरून धो धो पाणी वाहायला लागलं. कावळ्याचं घर होतं शेणाचं, ते गेलं पाण्यात वाहून. कावळा काकडला. आता कुठे बरं जावं? एवढ्यात त्याला आठवलं, अरे हो, चिमणीचं घर आहे की शेजारीच. मग कावळा आला चिमणीकडे. पण चिमणीच्या घराचे दार तर बंद होते. कावळ्याने दार वाजवले. टक टक. चिवतई चिवतई दार उघड. चिमणी आतून म्हणाली, थांब काऊ दादा, माझ्या बाळाला अंघोळ घालते आहे. थोडा वेळ थांबून पुन्हा कावळ्याने दार वाजवलं. टक टक. चिवतई चिवतई दार उघड. चिमणी आतून म्हणाली, थांब काऊ दादा, माझ्या बाळाला पावडर लावते आहे. इकडे कावळ्याला खूप भूक लागली होती, पण सगळीकडे पाणीच पाणी झालं होतं. तो बिचारा कुडकुडत उभा राहिला, पण चिमणीने काही केल्या दार उघडलंच नाही. चिमणीचं काम संपलं. ती थोडी निवांत झाली आणि अचानक तिला आठवलं, अरेच्चा, आपण अजून कावळ्यासाठी दारच उघडलं नाही. तिला फार अपराधी वाटलं. तिने दाराकडे धाव घेतली. कानोसा घेतला, पण बाहेर शांतता. ती शांतता तिला असह्य झाली. तिने दार उघडलं, पण तिथे कावळा नव्हता. तिने आजूबाजूला पाहिलं, पण कावळा कुठेच दिसला नाही. गेला असेल कुठेतरी, येईल परत, असं म्हणत तिने स्वतःलाच समजावलं. पण रात्र झाली, दिवस उजाडला, पण तरीही कावळ्याचा काहीच पत्ता नाही. आता मात्र चिमणीचं मन अगदी बेचैन झालं, कारण तिला आता सवय झाली होती कावळ्याच्या टकटक आवाजाची. ती रोज कावळ्याच्या टकटक आवाजाची वाट बघू लागली, पण तो आवाज पुन्हा कधीच आला नाही. अनेक दिवसांनी चिमणीने ठरवलं, बस झालं, आता कावळ्याचा शोध घ्यायलाच हवा. ती निघाली. एक झाड सोडून दुसऱ्या झाडावर, एका फांदीवरून दुसऱ्या फांदीवर ती कावळ्याच्या शोधात फिरत राहिली. शेवटी थकून एका फांदीवर बसली आणि तेव्हाच एक ओळखीचा आवाज तिच्या कानावर आला. काव काव. हो, तो कावळाच होता. आपल्या घरट्यात आपल्या छोट्या पिल्लांसोबत तो खेळत होता, हसत होता, आनंदात होता. चिमणीच्या डोळ्यात आनंदाश्रू आले. ती त्याच्याकडे झेपावली. कावळ्याने तिला पाहिलं आणि हसून म्हणाला, या या चिमणाबाई, किती दिवसांनी भेटत आहात. खूप आनंद झाला. बोला, काय करू तुमच्यासाठी? चिमणी थोडी ओशाळली. म्हणाली, तुला राग नाही आला का माझा? कावळा हसला आणि म्हणाला, नाही ग, प्रत्येकाचं स्वतंत्र विश्व असतं, जसं तुझं होतं. माझी गरज होती म्हणून मी तुझ्या दाराशी आलो. पण मला कळलं, दुसऱ्याच्या जागेत जबरदस्तीने शिरणं म्हणजे अतिक्रमणच नाही का? म्हणून मी स्वतःच मागे झालो आणि माझं स्वतःचं विश्व उभारलं. चिमणीच्या डोळ्यात पाणी आलं. ती म्हणाली, अरे, पण मला सवय झाली होती तुझ्या टकटक आवाजाची. कावळा म्हणाला, या जगात कोणीच एकटा नसतो चिमणाबाई. एकांत सुद्धा आपल्याला पुढचा मार्ग दाखवतो. आणि बघ ना, तोच एकांत मला माझ्या माणसांपर्यंत घेऊन आला. चिमणी शांतपणे परतली.
पण आज तिच्या पंखात पूर्वी इतकं बळ नव्हतं. या गोष्टीने आपल्याला काय शिकवलं तर आपल्यातला प्रत्येक जण थोडाफार चिमणीसारखा झालाय. आपल्या माणसांची टकटक आपल्याला ऐकूच येत नाही. कधी विचार केला आहे का, आपल्या माणसांसाठी आपण खरंच उपस्थित असतो का? आपण एकत्र राहतो, जेवतो, कुठेतरी फिरायलाही जातो, पण आपण मोबाईलमध्ये असतो, विचारांमध्ये अडकलेले असतो. ते बोलत असतात आणि आपण हो, बरं अशी उत्तरं देत राहतो. म्हणजेच शरीर तिथे असतं, पण मन कुठेतरी दुसरीकडे असतं. आणि हाच अनुपस्थितपणा नात्यांमध्ये हळूहळू दुरावा आणतो. नात्यांना वेळ लागतो, लक्ष लागतं, पण सगळ्यात महत्वाचं माणूस पण लागतं. मी इथे तुझ्यासाठी आहे हे फक्त शब्दात नाही तर कृतीतून, भावनेतून दाखवायला लागतं. कधी कधी संवाद नसल्यामुळे नात्यातले गैरसमज वाढतात. कावळ्याला चिमणीने सांगितलं असतं, थांब ना 2 मिनिटं, मग लगेच दार उघडते, तर कदाचित कावळा थांबला असता. पण ती शांत राहिली आणि कावळा निघून गेला. तसंच होतं ना आपल्या आयुष्यातही. किती वेळा आपण गप्प राहतो, समोरच्याला समजेलच असं वाटून घेतो, पण खरं तर संवादच नात्यांचं दार उघडतो. साधे प्रश्न जसं की कसा आहेस, आज दिवसभर काय झालं, तुझी आठवण आली, हेच त्या टकटकचे आवाज असतात जे दुसऱ्याला जाणवायला हवे. या गोष्टीत चिमणीने चूक कबूल केली आणि कावळ्याने राग न धरता चिमणीला माफ केलं. आज आपल्या नात्यांमध्ये कितीदा असं होतं, एका चुकीमुळे आपण कायमचं दार बंद करतो. मग अहंकार वाढतो, राग साठतो आणि शेवटी नातं गळून जातं. पण खरं प्रेम तिथे असतं जे माफ करतं, जे समजून घेतं आणि जे नात्याला एक नवीन संधी देतं. कारण शेवटी प्रेम ही सवय नसून ती निवड असते. मग आज एक क्षण स्वतःला द्या आणि काही प्रश्नांची उत्तरं शोधा. कोण आहे तुमच्या आयुष्यात ज्याची टकटक तुम्ही ऐकली नाही, जो शांतपणे तुमच्या आयुष्यातून निघून गेला, पण त्याच्या शांततेमागे असंख्य अपेक्षा होत्या. आई, वडील, जोडीदार, मूल, भाऊ, बहीण, मित्र किंवा कदाचित स्वतःचं अंतर्मन. आज त्यांच्यासाठी दार उघडा. एक फोन करा, एक मेसेज करा किंवा फक्त समोर जाऊन सांगा, माफ कर, मी ऐकायला हवं होतं, मी चुकले, आता मी इथे आहे तुझ्यासाठी. हे शब्द कदाचित नात्यांचं दार पुन्हा एकदा उघडू शकतात. या गोष्टीतला कावळा आणि चिमणी आपणच आहोत. कधी कोणीतरी आपल्याकडे येतं आणि आपण त्यांना दुर्लक्षित करतो. कधी आपण स्वतः कोणाच्या तरी दाराशी उभे राहतो आणि तिकडून शांतता मिळते. पण शेवटी काय महत्वाचं आहे, वेळेत जागं होणं, दार उघडणं आणि नात्याला पुन्हा एकदा प्रेमानं जवळ करणं. कारण आयुष्य खूप लहान आहे आणि प्रेमाने जगणं हीच खरी सकारात्मकतेची सुरुवात आहे. जर ही गोष्ट तुमच्या अंतर्मनाला स्पर्शून गेली असेल तर हा व्हिडिओ शेअर करा. कमेंटमध्ये सांगा, तुमच्या आयुष्यात असा कोण आहे ज्याची टकटक तुम्ही ऐकली नाही. आमचे व्हिडिओज तुम्हाला आवडत असतील तर आमच्या सकारात्मकतेचे रहस्य या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत आनंदी रहा, सकारात्मक रहा.